खूप चांगल्या सूचना शेतकऱ्यांविषयी त्यांनी मांडल्या। खरं तर आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये पीएम किसान सन्मान योजना ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी मान निधी योजना ह्या दोन योजना या शेतकऱ्यांसाठी आहेत। आणि त्याप्रमाणे आज आपण जर विचार केला तर केंद्राकडून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 21 हे शेतकऱ्यांना हप्ते दिले गेलेत। त्याची एकूण सगळी जर रक्कम जर विचार केला तर साधारणतः 39,309 कोटी एवढी रक्कम ही केंद्र सरकारने माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिलेली आहे। आणि महाराष्ट्राचा जर आपल्या राज्याचा जर विचार साधारणतः एक हप्ता साधारणतः 1814 कोटी रुपये। मगाशी जे आपल्या सदस्यांनी जे विषय विचारला की त्यांच्या सोलापूर जिल्ह्याचा त्यांनी विषय विचारला, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 6,99,000 लाभार्थी पात्र शेतकऱ्यांपैकी साधारणतः 6,82,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण त्याचा लाभ दिलेला आहे। तेव्हा त्यांचा जो प्रश्न आहे की ही जी योजना आहे केंद्र सरकारची, ह्या केंद्र सरकारच्या योजना ही साधारणतः त्याचा कट ऑफ डेट ही पूर्वीच्या केंद्राने योजना ज्या आपण केंद्राने ते राज्यांची आपण राबवली साधारणतः 1 फेब्रुवारी 2019 की त्याच्या अगोदर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर कोणी नवीन शेती घेतली तर तो लाभार्थी तो शेतकरी यामध्ये पात्र ठरत नाही। आणि सदस्यांची भावना आहे बरोबर आहे की त्या 2019 नंतर फक्त वारसाला एखादा मृत्यू झाला तर वारसाला त्या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु नवीन शेती घेतली किंवा नवीन ह्या गोष्टी घेतात तो त्याला लाभ होत नाही। त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेले आहे। आम्ही वारंवार त्यांनी विनंती पत्र दिलेली आहे। मी स्वतः कृषी मंत्री झाल्यानंतर माझ्याबरोबर मला वाटतं कोकाटे साहेब असतील किंवा हे असतील, आम्ही दोघांनी सुद्धा पत्र साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये पत्र हे केंद्र सरकार दिले। कारण हे निकषामध्ये आता बदल करणं गरजेचं आहे। कारण काय 1 फेब्रुवारी 2019 नंतर त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतली, जे गरीब शेतकरी त्यांना हा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काय अपात्र त्यांनी सांगितलं की काय शेतकरी पात्र शेतकरी, परंतु पात्र शेतकरी असले तर निश्चित प्रकारे त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा राज्याची योजना असू द्या किंवा केंद्राची योजना असू द्या हा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल। जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिले आहेत। साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून 39,000 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवांना दिले। त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती हे करणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे सदस्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे नोंद घेऊन त्यांच्यासमोर त्यांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतला जाईल।